भाई फायनली पोहोचतोय वरती. मगाशी जेव्हा घाट चढायला चालू केला ना, मला लिटरली भीती वाटत होती. मला 20-30 मीटरच्या पुढे काय दिसत नव्हतं. एवढा फॉग येत होता गाडीसमोर आणि धुकंही होतं प्रचंड. पाऊस कोसळतोय. त्यांचं नाव घेतलं, म्हटलं चला. तर आजचा जो हा व्लॉग आहे ना, हा माझ्यासाठी स्पेशल आहे. कारण या व्लॉगमध्ये मी सोलो नाही आहे आणि मी बाईकवर पण नाही आहे. मी चाललो आणि ही कोकण रेल्वे नाही व्हिडिओ काढतोय. तुझी व्हिडिओ काढते. तर सुप्रभात मित्रांनो, आपण आता आहे पळसपेच्या पुढे त्रिमूर्ती आहे जिथे. हे त्रिमूर्ती स्नॅक्स आहे. आता ज्यांनी अलिबागचा हा ब्लॉग बघितलाय माझा, तर त्यांना माहिती आहे लास्ट टाइम आपण इथे थांबलेलो होतो त्रिमूर्तीला आणि मी नेहमी थांबतो इथे. तर आजचा जो हा ब्लॉग आहे ना, हा माझ्यासाठी स्पेशल आहे. कारण बरोबर 1 वर्षापूर्वी मी यूट्यूबला सुरुवात केलेली ना, आणि जो पहिला व्हिडिओ होता तो गणपतीला गावी चाललेलो. फक्त या ब्लॉगमध्ये थोडा ट्विस्ट असा आहे की या ब्लॉगमध्ये मी सोलो नाही आहे आणि मी बाईकवर पण नाही आहे. मी चाललो आहे माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत कारने गावी गणपतीला. तर आज सॅटर्डे आहे, वाजलेत 9. सकाळी आपण 5:30ला निघालो. खूप पाऊस होता, त्यामुळे काय आपल्याला शूट करायला भेटलं नाही. आता कुठेतरी पाऊस उजाडला. आता मागे बघू शकतो पूर्ण असं वातावरण एकदम प्लेझंट आहे. मस्त नाश्ता केलेला आहे. हा माझा भाऊ ओमकार हाय. आणि माझी बाकी फॅमिली गाडीमध्ये बसलेली आहे. तर तसं तर युजली मला मोटो ब्लॉग करायला आवडतो, पण आज काहीतरी वेगळं ट्राय करूया. अलिबागला तसं ट्राय केलं आपण मोटो ब्लॉगच्या व्यतिरिक्त, पण आज मी स्वतः ड्राईव्ह करतो, त्यामुळे तो एक्सपिरियन्स थोडा वेगळा असणार आहे. तर चला जाऊया आता, एन्जॉय करा ही जर्नी आमच्यासोबत. साडेनऊ झालेत आणि आपण ऑलमोस्ट आता वडखळ क्रॉस केलेला आहे. अलिबागचा जो टर्न होता तो पण आपण क्रॉस करून पुढे आलेलो आहे. आणि ज्या प्रकारे बघतोय ना गाड्या आहे बघा, मागून एवढ्या गाड्या आहेत आणि पुढे पण बघा. मगाशी एवढ्या गाड्या ट्रॅफिक होता ना, अलिबागचं ट्रॅफिक तुम्ही बघितलं, अलिबागला जाण्यासाठी किती गाड्या होत्या आणि बाजूने कंटिन्यू तुम्हाला गाड्या दिसतात. तर सॅटर्डे संडे सुट्टीचा ना बरेच जण फायदा घेतात आणि गावाला चाललेत. आपण चाललोय महाडला. अप्रॉक्स 200 किलोमीटर आहे ठाण्यापासून. 5 तास लागतात, पण पाऊस आहे, खड्डे, त्यामुळे बघू आता किती वेळ लागतो आपल्याला पोचायला गावाला. आणि महाडपासून पण आम्हाला जवळजवळ 1 तास तरी आतमध्ये जायला लागतो. महाड MIDC पासून. डोल्बी प्लांट आहे ना तो. आणि ही कोकण रेल्वे. वाव. ऍक्च्युली आता बघून ना मी आता माझ्या बाईकला खरंच मिस करतोय खूप. पण ठीक आहे, यावेळी काहीतरी वेगळं करतोय. आपण 4 व्हीलर घेऊन चाललोय. माझं होतं खरं तर प्लॅनिंग की बाईकनं जायचं. ठीक आहे, जाऊ. आता काय फेरी होईल गावाला. तर वाजले 4:30 आणि
आता आपण बिरवडला मध्ये आपल्याला इंदापूरला ट्रॅफिक भेटला आणि आपण इंदापूरला आतमध्ये थांबलो होतो, तिथे जेवण वगैरे केलं आणि काम होतं त्यामुळे तिथे जावं लागलं आम्हाला. आज खतरनाक ड्राईव्ह झाले आणि थँक गॉड इंदापूर ते माणगाव फुल ट्रॅफिक होतं. रोड थोडे बहुत खराब आहेत. लास्ट टाइम जो माझा एक्सपिरियन्स होता बाईकने जेव्हा आलेलो त्या हिशोबाने खूपच चांगला एक्सपिरियन्स आहे. महाड मधून आपण टर्न घेतला आतमध्ये बिरवाडसाठी. बिरवाड ऍक्च्युली बाजारपेठ आहे, महाड तालुका आहे आमचा. आणि बाजारपेठेचं काय असेल ना आम्हाला भाज्या किंवा काही असेल तर आम्हाला बिरवाडला यावं लागतं. तर आता बघू, आता बिरवाडला जाऊ. आता घरातले गेलेत पुढे सामान घ्यायला, तर आपण पण त्यांना जॉईन करूया. चला. पप्पा उद्या संध्याकाळचं एक या टायमिंगला ना थोडं लवकर इथे फेरी मारूया आपण. येऊ ना गोप्रो घेऊन, पप्पा नाही घेऊन. समोर बघ काहीच दिसत नाही, फुल एकदम. फायनली पोहोचतोय वरती. मगाशी जेव्हा घाट चढायला चालू केला ना मला लिटरली भीती वाटत होती. मला 20-30 मीटरच्या पुढे काय दिसत नव्हतं. एवढा फॉग येत होता गाडीसमोर आणि धुकंही होतं प्रचंड. पाऊस कोसळतोय त्यात. म्हटलं करायचं काय, पण म्हटलं नाही. म्हटलं स्वामींचं नाव घेतलं, म्हटलं चला होईल आपल्या स्वामी आपल्या पाठीशी आहेत. हळूहळू वरती गाडी आणली आणि मध्ये मध्ये जिथे थांबायला पॉसिबल होतं मला तिकडे मी मस्त एक माझी विंडशील्ड पुसत होतो, म्हणजे जेणेकरून जो फॉग होता तो निघून जाईल. आणि सामान तर अजून काय काढलं ना, मी म्हटलं पाऊस कोसळतोय कशा लोक ते सामान वगैरे ते सगळं भिजून जाईल, त्यापेक्षा म्हटलं पाऊस जेव्हा थांबेल तेव्हा सामान काढू. सगळे फ्रेश होत आहेत तोपर्यंत. आणि पाऊस मला थोडाफार कमी होतोय, बट तुम्ही बाहेर बघा काय धुकं आहे यार. हे असं कुठे तुम्हाला मेल काय तिथे. बघितलं किती फॉग येते आणि काय भारी वाटतं. असं वाटतं कुठेतरी ढगांमध्ये आले तर. हिल स्टेशन सारखं आपलं गाव आहे. हिल स्टेशनला पण टक्कर देणार आहे. आता एक काम करूया, आता आपण फ्रेश होऊया आणि चहा पिऊ मस्त की फ्रेश हो. हा आलो आजी. आणि ही आमची आजी वाट बघत होती. हाय का आजी. नाही व्हिडिओ काढतोय. तुझी व्हिडिओ काढतोय. व्हिडिओ काढतोय बोला. हा फायनल आलो. बॅग वगैरे काय आणलेली नाही तुम्ही. चहा पिऊ मस्त की थोडा फ्रेश होतो आणि मग नंतर जसा पाऊस पूर्ण थांबेल बॅगा सगळ्या इथे आणू. चलो. आणि हे इथे ॲज युजल
सासू सुनांचं चालू झालेलं आहे चहा. मस्त की गरमागरम चहा. आलं टाकलं असेल वाटतं. वा, पावसाळा आहे, बाहेर एवढा मस्त धुकं आहे आणि चहा आहे. कांदा भजी नाही ती गोष्ट वेगळी, पण ठीक आहे, चहा आहे बस झाला. वाव, सरप्राईज आहे म्हणजे काहीतरी. इथे लाईट कमी आहे. विथ फॅमिली, सगळ्यात आई, पप्पा, आजी, ओमकार आणि बायको. चला चाय एन्जॉय करा. चिअर्स. या, भेटू आता नंतर.